धन्यवाद मॅडम. जय महाराष्ट्र न्यूज प्रस्तुत नव्या दिशा शिक्षणाच्या सहप्रायोजक पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचं पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. हा कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागं जो काही उद्देश होता जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा, त्याच्यातला एक प्रमुख भाग मला या ठिकाणी नमूद करावासा वाटतो आणि तो म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधले असलेलं एक अतूट अशा पद्धतीचं नातं, जे नातं दृढ करण्याकरता हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा ठरेल, प्रेरणादायी ठरेल असं मला निश्चितपणानं वाटतं. कवी कुसुमाग्रज यांची एक छान कविता आहे, ज्या कवितेनं आजच्या या कार्यक्रमाची सांगता करावी असं मला वाटतं. एक आता सगळा जो काळ आहे हा पावसाचा काळ आहे, खूप पाऊस पडतोय. आजही खूप ठिकाणी पाणी साचलंय. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ही स्थिती आहे. असाच घरामध्ये पावसाचं पाणी शिरलेला एक व्यक्ती जो हतबल आहे नैसर्गिक आपत्तीपुढे, आणि मग त्याला शेवटी कोण आठवतं तर त्याला स्वतःचे शिक्षक आठवतात, स्वतःचे गुरु आठवतात. आणि त्याला असं वाटतं की आपलं संसार उद्ध्वस्त झालाय, आपलं कुटुंब उद्ध्वस्त झालंय, आणि ह्या उद्ध्वस्त झालेल्या मोडलेल्या संसाराचा हा जो दुःख आहे, हे दुःख मी कोणाला सांगू, तर तो आपल्या शिक्षकांकडे जातो दुःख घेऊन. आणि तो काय म्हणतो ते छान, अतिशय सुंदर आणि शब्दामध्ये कवी कुसुमाग्रजांनी मांडलंय. त्याच शब्दांनी आपण आजच्या या कार्यक्रमाची सांगता करूया. कारण या ज्या काही सगळ्या ट्रस्ट, संस्था, विद्यापीठं ही जी काही निर्माण झालेली आहेत, त्या संस्थांनी, त्या एज्युकेशन सोसायटीजनी हा विश्वास तुमच्यामध्ये निर्माण केला आहे की उद्या कोणत्याही संकटात अडकलात, कोणत्याही संकटात असलात तर तुम्ही या ट्रस्टकडे या, या विद्यापीठांकडे या, त्यांच्याकडे मार्गदर्शन घ्या आणि तुमचं जे काही भविष्य आहे हे भविष्य तुम्ही उज्ज्वल करा, हा संदेश ही विद्यापीठं देतात. त्यामुळे हा जसा मुलगा आपल्या सरांकडे गेलाय, आपल्या गुरुजींकडे गेलाय आणि तो काय मागतोय ते बघा, त्या या ओळी तुम्हाला मी सांगतोय. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, क्षणभर हसला नंतर, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, गंगामाई आली पाहुणी गेली घरट्यात राहून. गंगाबाई म्हणजे पाऊस, पाहुणी आली होती, कुठे राहिली, घरट्यात राहून गेली, त्यामुळे घरटं उद्ध्वस्त झालंय. माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली. जशा माहेरी मुली येतात आणि 4 दिवस जीवाचं मोकळेपण अनुभवतात, तसा पाऊस आला आणि माझ्या घरट्यात राहून घर उद्ध्वस्त करून गेला. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. या सगळ्या संसार उद्ध्वस्त झाला पण बायको वाचली. भिंत खचली, चूल विझली, होतं नव्हतं सगळं गेलं. भिंत खचली, चूल विझली, होतं नव्हतं गेलं, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढं राहिलं. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. खिशाकडे हात गेला बोलता बोलता आणि हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. सरांकडे का आलाय? या सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या स्थितीमध्ये पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. सरांना काय सांगतोय? तुमच्या संस्कारांमुळे, तुम्ही दिलेले जे काही शिक्षण आहे त्या शिक्षणामुळे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. मला असं वाटतं की ह्या सगळ्या एज्युकेशन इंडस्ट्री जी आहे, या संस्था, ही विद्यापीठं, शिक्षण, शाळा, महाविद्यालय, हेच सगळेजण आपल्या आयुष्यामध्ये काम करत असतात. आपल्याला लढायला शिकवत असतात, आपल्याला स्पर्धेमध्ये टिकून राहायला शिकवत असतात. आणि मला असं वाटतं की जय महाराष्ट्र वाहिनीच्या
या आजच्या कार्यक्रमातून तुम्ही सगळ्यांनी निश्चितपणानं हा बोध घेतला असेल आणि आलेली जी काही पाहुणे मंडळी आहेत त्यांनी केलेलं मार्गदर्शन याच्यातून तुम्ही निश्चितपणानं हे सगळेजण आज शिकला असणार. मी पुन्हा एकदा वाहिनीच्या वतीनं, आमच्या संपादक वृषाली कदम यांच्या वतीनं, सगळ्या ज्या प्रायोजक आहेत ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमाला मूर्त रूप आणण्याकरता म्हणून संधी दिली, पुण्यात येऊन कार्यक्रम करण्याची संधी दिली, त्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. कार्यक्रमाचे प्रायोजक जय महाराष्ट्र प्रस्तुत नव्या दिशा शिक्षणाच्या सहप्रायोजक पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. सगळ्यांचे आभार. पावसात आणि एवढ्या खूप मोठ्या पावसामध्ये तुम्ही इथपर्यंत आलात आणि हा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी मनापासून ऐकलात, याकरता तुम्हा सगळ्यांचे देखील अत्यंत मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.